आणि आता बातमी ठाण्यातल्या रिक्षावाल्यांच्या मुजोरीची आणि ही मुजोरी न्यूज 18 लोकमतच्या छुप्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे। आधीच बेशिस्तीसाठी प्रसिद्ध असलेले ठाण्याचे रिक्षावाले प्रवाशांशी नेहमीच हुज्जत घालतात। प्रवाशांना भाडं नाकारणं हे तर नित्याचंच झालंय आणि रिक्षावाल्यांमध्ये ही मगरुरी येते तरी कुठून याचा मागोवा घेण्यासाठी न्यूज 18 लोकमतचा कॅमेरा ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर पोहोचला आणि या छुप्या कॅमेऱ्यात रिक्षावाल्यांचा उर्मटपणा कैद झालाय। धक्कादायक बाब म्हणजे वाहतूक पोलीस, महापालिका अशा कोणत्याच यंत्रणांना घाबरत नसल्याचं ठाण्याचे रिक्षावाले सांगतात। सर भी कर दे, तेरे को मैं भी हिट करेगा विनाश कर। क्या करेंगे? क्या करेंगे मतलब पुलिस वाला कुछ नहीं करेगा। सूट रुकना, अभी रुकना है, इधर आना भाई, तू हिट हो जाएगा टीवी पे आज। सर भी कर दे, तेरे को मैं भी हिट करेगा विनाश कर। क्या करेंगे? क्या करेंगे मतलब पुलिस वाला कुछ नहीं करेगा। सूट रुकना, अभी रुकना है, इधर आना भाई, तू हिट हो जाएगा टीवी पे आज। सर भी कर दे, तेरे को मैं भी हिट करेगा विनाश कर। क्या करेंगे? क्या करेंगे मतलब पुलिस वाला कुछ नहीं करेगा। सूट रुकना, अभी रुकना है, इधर आना भाई, तू हिट हो जाएगा टीवी पे आज। सर भी कर दे, तेरे को मैं भी हिट करेगा विनाश कर। आम्ही ट्रॅफिक पोलीस त्या ठिकाणी लावलेले आहे। निश्चितच एरिया फार मोठा आहे, जे संख्याबळ उपलब्ध आहे त्यामध्ये पोलिसांचा बंदोबस्त पण लावलेला आहे। विषय असा आहे की प्रत्येक ठिकाणी बॅरिकेड करून आम्ही रिक्षाला लाईनअप करण्याचा प्रयत्न करतोय। तरीही मनमानी भाडं आकारणाऱ्या रिक्षाच्या ज्या तक्रारी यायच्या यावरती आम्ही सिव्हिल ड्रेसवरती मध्यंतरी आमचा स्क्वॉड नेमला होता, जो ॲज अ कस्टमर म्हणून रिक्षात बसायचा आणि मनमानी भाडं आकारणाऱ्या रिक्षांवरती कारवाई करायचा। दररोज साधारणतः 80 ते 90 रिक्षांवर आमची कारवाई त्यावेळेस सुरू होती। निश्चितच यावेळी तशा तक्रारी अजूनही येत आहेत, ही गोष्ट खरी आहे आणि त्याच्यावरच्या उपाययोजना ज्या आहेत त्या आम्ही आजही करतो आणि पुढे पण कायम करत राहू। आणि या सगळ्या प्रकारावरती अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। अजित, खरं तर रिक्षावाल्यांचा हा जो उर्मटपणा आहे तो आत्ताच आपण पाहिला। खरं तर धक्कादायक बाब म्हणजे वाहतूक पोलीस आणि महापालिका अशा कोणत्याच यंत्रणांना हे रिक्षावाले घाबरत नाहीयेत, हे आत्ताच आपल्याला या व्हिज्युअलमधून दिसलेलं आहे। तुम्ही हे सगळं स्टिंग केलेलं आहात, नेमका काय अनुभव तुम्हाला आला? नक्कीच ज्यावेळी मी मोबाईल कॅमेराने सगळं शूट करत होतो, मोबाईल मी असा ठेवला होता की या रिक्षावाल्यांशी चर्चा करताना त्यांना कुठलं भाडं पाहिजे, ते ज्या ठिकाणी आपल्याला जायचंय त्याचं डबल भाडं कसं घेतात या सर्वाची चौकशी करण्याकरता आणि ते कॅमेरा शूट करण्याकरता मी मोबाईल कॅमेराने सगळं शूट केलं होतं। त्यातला जो रिक्षावाला आहे, जी आपण क्लिप दाखवतोय, त्या रिक्षावाल्याने ते ओळखलं आणि त्याने थेट सांगितलं। सुरुवातीला तो बोलत होता की तुम शूट करो या कुछ भी करो, मेरा कोई कुछ नहीं बिगाड़ सकता, पोलीस वाला भी हमको कोई कुछ नहीं कर सकता। आणि असं बोलून तो पुढे निघाला। मी त्याला पुन्हा थांबवण्याचा प्रयत्न केला। मी इव्हन त्याला असं देखील सांगितलं की भाई, तुला टीव्हीवर दाखवणार आहे, मी तुला हिट करतोय, आपण तू बोल, तुला काय बोलायचं, तुझ्या काय समस्या असतील तर उलट तो रिक्षावाला जो होता तो माझं शूट करू लागला आणि तो म्हटला की मी जो शूट करून मी ही क्लिप व्हायरल करणार आहे आणि तू कशा पद्धतीनं इथे येऊन शूटिंग करतो हे लोकांना दाखवणार आहे। मुळात हे असे मुजोर रिक्षा चालक जर प्रसार माध्यमांच्या जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी अशा पद्धतीने वागत असतील तर सामान्य जनता जी आहे, जे प्रवासी आहेत त्यांच्याशी कशा पद्धतीने वागत असतील हे आपण विचारच जर केला नाही तर बरं आहे। कारण का ज्या ठिकाणी म्हणजे ठाणे पश्चिमेला जो त्या ठिकाणी रेल्वे स्टँड आहे, संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये एकमेव असं स्टँड आहे जे शिस्तबद्ध पद्धतीने बांधण्यात आलेलं आहे आणि तिकडे लोक रांगा लावून त्या ठिकाणी जे प्रवासी आहेत ते रिक्षा पकडतात किंवा त्यांना याची सोय जाण्याकरता रिक्षा त्या ठिकाणी त्यांना मिळते। पण जे रिक्षावाले आहेत हे रिक्षावाले त्या रांगेच्या पुढेही जाऊन रिक्षा लावतात आणि फक्त लांबची वाटी घेण्याकरता अर्धा तास त्या ठिकाणी उभी राहतात। त्यामुळे ज्या मागच्या रिक्षा आहेत त्यामुळे त्या ठिकाणी पूर्णपणे ट्रॅफिक जाम होतं। जे प्रवासी आहेत त्यांना दिवसभर ते काम करून जवळपास 1-1.5 तास रेल्वेचा धक्का खाऊन त्या ठिकाणी प्रवास करून ते ठाण्यामध्ये येतात आणि त्यावेळी रिक्षावाल्यांची ही मुजोरी जी असते त्यांना कुठेच जायचं नसतं, पण त्यांना लांबची भाडी पाहिजे असतात, ते देखील त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते सांगतील तेवढे पैसे त्यांना द्यावे लागतात। अशा पद्धतीची मुजोरी होती। हे शूट करण्याकरता न्यूज 18 लोकमतचा कॅमेरा त्या ठिकाणी पोहोचला असता न्यूज 18 लोकमतला आम्ही जे एक सामान्य प्रवासी म्हणून त्यांना विचारलं की आम्हाला कोर्ट नाक्याला जायचं, त्या ठिकाणी त्यांनी सांगितले कोर्ट नाक्या तिथे गाडी नाहीये, मागे रांग लावा। म्हणजे ह्यांना फक्त लांबची भाडी पाहिजे असतात आणि त्या ठिकाणी ते सुरुवातीला बोलतात वेगळे, ज्यावेळी प्रवासी ज्या ठिकाणी उतरतो त्या ठिकाणी मात्र आवाजच्या सभा भाडं सांगून त्यांच्याकडे जे प्रवासी आहेत त्यांच्याकडून ते पैसे वसूल करतात। अनेक ठिकाणी आपल्याला माहित असेल की रिक्षामध्ये
चालू रिक्षामध्ये ज्या अगदी. मुली आहेत त्यांना देखील त्यांच्यावर देखील अतिप्रसंग करण्याची घटना या ठाण्यामध्ये घडलेली आहे. त्याच पद्धतीनं रिक्षावाल्यांनी प्रवाशांना मारहाण करण्याची घटना घडलेली आहे. एक सांगायचं वाटतं ते म्हणजे डीसीपी अजित, आपण अमित काळे जे पाहिलेलं आहेत, आहे की- त्यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कारवाई केली होती, पण ती कारवाई तात्पुरती स्वरूपाची राहिली. याच्या पुढची कारवाई मात्र त्यांनी कुठलीच केली नाही.